श्री श्रीपाद प्रभू कर्म विमोचन। एकदा एक क्षयरोगी कुरवपूरला आला होता। मधुमेह व इतर व्याधींनी तो ग्रस्त झाला होता। त्याला पाहून श्रीपाद खूप रागावले व म्हणाले, हा मागच्या जन्मात दरोडेखोर होता। त्याने अनेकांची घरे लुटली, मुलीच्या लग्नासाठी साठविलेले लोकांचे धन लुटले व त्यामुळे बाप उपवर मुलींचे लग्न करू शकला नाही। योग्य वयात मुलींचे लग्न करू न शकल्याने जातीतून बहिष्कृत केला गेला व वर दक्षिणा न दिल्यामुळे योग्य स्थळ मिळेना। परिस्थितीमुळे तरुण कन्येला वृद्ध नवरा स्वीकारावा लागला। त्यामुळे मुलीने आत्महत्या केली। असे एका मुलीचे जीवन व्यर्थ झाले। अशा प्रकारे त्या वेळेच्या धनलुटीमुळे अनेक घरात अशा घटना घडल्या। त्या सर्वांचा तळतळाट त्याला आता भोगावाच लागला। तो क्षयरोगी दीनमानेपणाने प्रार्थना करू लागला। करुणामय श्रीपादांनी त्याला पंचपहाड दरबाराच्या गोशाळेमध्ये झोपायला सांगितले। तेथे डासांचा खूप त्रास होता। त्याला पाणी पण देऊ नका असाही उपदेश श्रीपादांनी केला होता। स्वप्नात त्याला एक राक्षस दिसला। राक्षसाने त्याला गळा दाबून ठार मारण्याची धमकी दिली। दुसऱ्या स्वप्नात छातीवर मोठा दगड ठेवल्याचे दिसले। त्या दगडावर एक बलिष्ठ पैलवान बसला होता। त्या दोन्ही हाताने तो त्याचे कर्म नष्ट होऊन तो क्षयरोगी स्वस्थ झाला। तो कर्मभोग भोगायला त्याला बरेच दिवस लागले असते, पण तो कर्मभोग श्रीपादांनी त्या स्वप्नाद्वारे अल्पकाळातच संपवला। त्यामुळे तो रोगमुक्त होऊन स्वस्थ झाला।